राहिला, मृदंगाचा ताल घुमत राहिला आणि याच्यामुळे लोकांच्या अंतःकरणामध्ये त्या भक्तिभावना उचंबळत राहिल्या. त्या भक्तिभावनांचा परिणाम आहे हा देश मेला नाही, हा देश जिवंत राहिला. जगातल्या कुठल्याही देशातली कुठली इमारत एकदा या पापी लोकांनी पाडल्यानंतर पुन्हा बांधली गेलेली नाही. पण 500 वर्षाच्या संघर्षानंतर जगामध्ये पुन्हा उभी राहणारी मंदिर म्हणजे पहिलं सोमनाथ आणि आत्ताचं आपलं अयोध्येचं मंदिर, रामललाचं मंदिर, जन्मभूमीचं मंदिर. हे अन्य कुणाला जमलं नाही. पण आज दिमाखानं मंदिर उभं राहिलं. मित्रांनो, मंदिर उभं राहिलं, भगवान श्री रामांची प्रतिष्ठा झाली, पण राम राज्याची प्रतिष्ठा अजून होणं बाकी आहे. राम राज्य आणायचं आपल्याला. आमच्या सगळ्या संतांनी आमच्या राम राज्याचा डांगोरा पिटला आणि हे राम राज्य आणण्याकरता अशाच प्रकारच्या उत्सवांची आवश्यकता आहे. लक्षात हे ठेवलं पाहिजे, रामराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र. लोक कधी कधी म्हणतात हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. हिंदू राष्ट्र निर्माण होण्याची आवश्यकता नाही. हा देश हिंदू राष्ट्रच आहे. याचा साक्षात्कार लोकांना घडवण्याची आवश्यकता आहे. आणि हिंदू राष्ट्रामध्ये काय होणार, एक लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या हिंदू राष्ट्राचा जाहीरनामा काय आहे, राम राज्याचा जाहीरनामा काय आहे, असा प्रश्न ज्या कुणाला पडेल त्यानं माऊलींचं पसायदान वाचावं. पसायदान हा हिंदू राष्ट्राचा जाहीरनामा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो. पापाचा अंधकार गेला पाहिजे. पापाचा अंधकार कोणी निर्माण केला? हा पापाचा अंधकार त्यांनी निर्माण केला ज्यांनी गोमातेची हत्या केली. निरपराध सगळ्या जगाला जीवन देणारी गोमाता, पण त्या गोमातेची हत्या करणं हा अंधकार आहे. परस्त्रियांना लुटून नेणं, पळवून नेणं हा अंधकार आहे. लोकांची धर्माकरता कत्तल करणं हा अंधकार आहे. धर्म विचारून गोळ्या झाडणं हा अंधकार आहे. हा अंधकार संपवण्याकरता आमच्या पंढरपूरच्या विठोबाची आज आवश्यकता आहे. त्याच्या भक्तीचा डांगोरा पिटण्याची आवश्यकता आहे. आपणाला राम मंदिराच्या आजच्या ध्वजारोहणाच्या वेळेला आमच्या माननीय पंतप्रधानांनी दिलेला एक संदेश लक्षात आहे की नाही मला ठाऊक नाही, पण तो लक्षात आणून देणं माझं कार्य आहे. आपल्या देशामध्ये 190 वर्षापूर्वी म्हणजे 1836 या साली इंग्रजी शिक्षण पद्धती आली आणि मेकॉलेनं हे सांगितलं होतं की आम्हाला अशा प्रकारचं शिक्षण या हिंदूंना आणि भारतीयांना द्यायचं आहे की त्यांना त्यांच्या धर्माचा विसर पडेल, स्वाभिमान नष्ट होईल आणि आपलं नोकर होण्यामध्ये त्यांना धन्यता वाटेल. म्हणून त्यांनी गुलामीची चिन्ह निर्माण केली, आपली गुरुकुलं बंद केली, संस्कृत शिक्षण तडीला लावलं आणि स्वाभिमान जागृत होऊ नये अशाच प्रकारचं सगळं आम्हाला शिकवण्यात आलं. आमची गौरवमय परंपरा आम्ही विसरून जावं अशा प्रकारचं करण्यात आलं. पंतप्रधानांनी एक गोष्ट अत्यंत महत्वाची सांगितली, या गुलामीच्या ज्या काही खुणा शिल्लक आहेत आपणाला येत्या 10 वर्षाच्या आतमध्ये गुलामीच्या सगळ्या खुणा पुसून टाकायच्या आहेत. ही आपल्या सगळ्यांच्यावरती जबाबदारी आहे. आपल्याला आपल्या देशाबद्दल गौरव वाटायला हवा, आपल्याला आपल्या परंपरेबद्दल गौरव वाटायला हवा. आमचे वेद, आमची पुराणं, आमची दर्शनशास्त्र, आमचे ऋषी मुनी, आमचे वीर योद्धे, आमचं संत वाङ्मय असे तू हिमाचल, या सर्वांच्या बद्दल अंतःकरणामध्ये गौरवाची भावना निर्माण होणं याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे लक्षात हे घेतलं पाहिजे मित्रांनो, आपण आपापल्या पद्धतीनं, आपापल्या परीनं, आपापल्या भाषेमध्ये ईश्वराची आराधना करीत राहू. ते तसंच केलं पाहिजे.
पण आपण कुठल्याही प्रकारच्या अभिनिवेशानं आपल्यामध्ये दुफळी निर्माण होऊ देणार नाही, दुही निर्माण होऊ देणार नाही. सर्वांच्या मनात एक विचार पक्का पाहिजे, मी आधी हिंदू आहे नंतर मराठा आहे. मी आधी हिंदू आहे नंतर राजस्थानी आहे. मी आधी हिंदू आहे नंतर गुजराती आहे. मी आधी हिंदू आहे नंतर ब्राह्मण आहे. मी आधी हिंदू आहे नंतर आणखी कोणी आहे. मी जो कोणी आहे तो आहे, पण पहिल्यांदा मी हिंदू आहे. हिंदुत्वाची ही धारा आपणा सर्वांना मिळून प्रबळ बनवायची आहे. एक शेवटची गोष्ट सांगून टाकतो, अगदी शेवटची. जगाच्या पाठीवर हिंदूंच्या सारखा सज्जन तुम्हाला शोधून कुठे सापडणार नाही. जगाच्या पाठीवर हिंदूंच्या सारखा बुद्धिमान तुम्हाला कुठे शोधून सापडणार नाही. ही अमेरिका जी चालली आहे ना, अमेरिकेमध्ये 70% लोक नासामध्ये भारतातले आहेत, म्हणून अमेरिका टिकून आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तो अमेरिकेतला मोठा पप्पू, 2 पप्पू आहेत जगात, एक सिनियर पप्पू एक ज्युनियर पप्पू. तर तो जो सिनियर पप्पू आहे त्यानं भारताविषयी गरळ ओकायला सुरुवात केली. त्याला त्याच्या लोकांनी सांगितलं, तुम्ही कुठला नशेत बोलताय, अमेरिका शॅल गेट पॅरालाइज्ड, अमेरिकेचं काम ठप्प होऊन जाईल. या देशाच्या युवकांच्या बुद्धिमत्तेवरती अमेरिका चाललेली आहे. या देशात बुद्धी सर्वात उत्तम आहे. या देशात संपत्ती सर्वात जास्त आहे. अरे सोने की चिडिया म्हणत म्हणत या देशाला इतकं लुटून नेलं, इतकं लुटून नेलं, इतकं लुटून नेलं. बाहेरच्या लोकांनी नेलं ते नेलं. 70 वर्षामध्ये या ठिकाणच्या लोकांनी पण लुटून दुसरीकडे नेऊन ठेवलं. इतकं लुटलं तरी पण आज माझा देश सगळ्यात जास्त श्रीमंत देश आहे, लक्षात ठेवा. फक्त एकच वाईट आहे या देशात, एकच वाईट आहे, ते म्हणजे हिंदू समाजामध्ये एकी नाही. ही फाटाफूट आहे ना, या फाटाफुटीचा अंधकार घालवण्याकरता दीप प्रज्वलन करणं आवश्यक आहे. सर्वांनी हे म्हटलं पाहिजे की आम्ही कधी कुठल्या प्रकारच्या फाटाफुटीला, प्रलोभनाला बळी पडणार नाही. हिंदू सारा एक. आणि हे महायोगपीठ, सगळ्या हिंदूंना एक म्हणणारं महायोगपीठ कुठे असेल तर ते पंढरपूरला आहे. म्हणून भगवान शंकराचार्यांनी त्याला महायोगपीठ म्हटलं. महायोग म्हणजे गोळा करणं, योग म्हणजे जोडणं, बेरीज करणं. सगळ्यात मोठं त्याचं पीठ पंढरपूरला आहे आणि तिथले आपण सगळे पाईक आहोत. आणि म्हणून ती पताका जी आपल्या खांद्यावरती आहे ना, भगवी पताका, एक लक्षात ठेवा मित्रांनो, कधी या पताकेला काळीमा लागेल असं आपल्याकडनं काही घडता कामा नये. आपल्या ज्ञानोबा तुकारामांच्या परंपरेला साजेसं आपलं जीवन असलं पाहिजे आणि तसा त्याग आपल्या जीवनामध्ये साकारला पाहिजे. तो त्याग कसा असावा याचा आदर्श बाबांच्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला आपोआप बघायला मिळेल. एक सर्वसंग परित्यागी सडा फटिंग कशा प्रकारचा महापुरुष असतो त्याचा आदर्श आमचे बाबा आहेत. आणि त्यामुळे सगळ्यांना तितकं जमणार नाही मला ठाऊक आहे, पण आपल्या समोर त्यांचं दृश्य पाहिजे. तशा प्रकारे मला काहीतरी करता यावं असं वाटलं पाहिजे. आणि अशा प्रकारे केवळ करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण व्हायची असेल ना, तर केवळ आपल्या संतांच्या परंपरेकडे, आपल्या ज्ञानेश्वरी आणि गाथेकडे शक्ती मागितली की ती सगळी शक्ती मिळते. आणि दुसरी गोष्ट आहे, महाराष्ट्राचे आपण जगाच्या पाठीवर, मी मराठी प्रदेशात बसलो म्हणून बोलत नाही, जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी सारखा दुसरा कुठल्याही भाषेत ग्रंथ निर्माण झाला नाही. जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा पुरुषार्थी वीर निर्माण झाला नाही. निश्चयाचा महामेरू,
बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यामुळे आपण त्यांचे वारस आहोत हे सतत लक्षात असलं पाहिजे आणि आपल्याकडनं तशाच प्रकारच्या क्रिया पण घडल्या पाहिजे. इतकं लक्षात ठेवा मित्रांनो, देशावरती संकट जेव्हा जेव्हा येईल ना तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला धावून जावं लागणार आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. आपल्या अंतःकरणामध्ये ग्लानीचा अंधकार दूर करून आत्मविश्वासाचा हा प्रकाश निर्माण करण्याकरता दीप प्रज्वलित करायचा आहे. आपण आता त्या अत्यंत मंगलमय कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. मला या ठिकाणी येता आलं, आपलं सर्वांचं दर्शन घेता आलं, याचा खूप खूप मला आनंद होतोय. पुन्हा पुन्हा सर्वांना मनपूर्वक अभिनंदन, अभिवादन. भारत माता की जय श्रीराम. स्वामीजींची प्रासादिक वाणी म्हणजे तुकोनी घ्यावे मोती जसे, आणि जशी मोगऱ्याची ताजी फुलं पडावी तसे स्वामीजींच्या मुखातले प्रासादिक सुगंधी शब्द आपण ऐकल्यानंतर तृप्ती होत नाही, परंतु वेळेचं बंधन आहे. स्वामीजी आपल्या प्रेरणेने या भागामध्ये अनेक गोरक्षणाचं कार्य करीत आहेत. काल संगमनेरवरून येणारा एक 2 टनचा कंटेनर आपल्या गोरक्षकांनी काल पकडला. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळे गोरक्षक या ठिकाणी आणि कार्य करीत असतात. या सर्व आमच्या गोरक्षकांना प्रेरणा आणि आपला आशीर्वाद आज मिळालेलाच आहे. परंतु आज या ठिकाणी माजी मंत्री आहेत, आपण श्रीराम मंदिराचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत, श्रीरामांचे प्रतिनिधी, पंढरपूरचे प्रतिनिधी आहेत, पांडुरंगाचे, आळंदीचे, ज्ञानोबारायांचे प्रतिनिधी आहेत आणि स्वतः बाबा आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी मी माजी मंत्री साहेब आमचे कपिल पाटील साहेब यांना विनंती केलेली आहे. रोज विनंती करतो की गो हत्या बंदी कायदा या देशामध्ये झालेला आहे, पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. म्हणून सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने आम्ही उद्या निवेदन देणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये गो हत्या बंदी कायदा जो आहे तो अंमलामध्ये यावा आणि आपण सुद्धा मात्र अशा प्रकारे हा कायदा पास होण्यासाठी शासनाला विनंती करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. पुढे दीप उत्सवाचा कार्यक्रम सुरू होतोय. परमपूज्य बाबा आणि परमपूज्य स्वामीजी, त्याचबरोबर परमपूज्य मुखेकर शास्त्रीजी आणि आमचे परमेश्वर बाबा आणि आलेली सर्व संत मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. मी बाबांना विनंती करीन की आपण प्रथम दीप या ठिकाणी प्रज्वलित करावा. होत आहे पेटवा. ब्राह्मण आहेत. दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सूर्य अधिष्ठिले प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, ते श्रोतया ज्ञानाची दिवाळी करे. सर्व महनीय वंदनीय व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. दीप प्रज्वलनासाठी आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. जैसे दीप कलिका धाकुटे, परी बहु तेजा ते प्रकटे, तैसे सद्भूती ही थेकुटी म्हणू नये. सर्व महनीय सर्वांच्या हातात असलेले दिवे आपण पेटून घ्यायचे आहेत, पण कुणाला लागणार नाही याची खबरदारी आपण घ्या. सर्व संतांनी थांबायचं या ठिकाणी, सर्व संतांनी या ठिकाणी थांबायचं आहे. बाबा समोर दिवे पेटून घ्या सर्वांनी पहिल्यांदा, नंतर लाईट बंद करा. सांगतो हे समोरच्या समय आपण पेटून घ्या. आपल्या स्वयंसेवकांनी सुद्धा दिवे पेटवायचे आहेत. हे समोरच्या जे समय आहेत. थांबा लाईट बंद करू नका, सगळे दिवे पेटून द्या अगोदर.
बाबा हे समोरचे दिवे पेटून घ्या लवकर. ड्रोन कॅमेऱ्यामुळे दिवे विजतायत. जरा ड्रोन आपला जर खाली घेतला तर बरा होईल. ड्रोन कॅमेऱ्यामुळे दिवे विजतायत. सहस्र दीपे दीप कैशी प्रकाशली प्रभा उजळल्या जस दिशा गगना आलीसे शोभा. या संत नामदेव महाराजांच्या या अभंगाची या ठिकाणी आज आपल्याला आठवण येते. लाईट बंद करा. लाईट बंद करा. लाईट बंद करा. समोरची लाईट बंद करा. हॅलो, खाली बसून घ्या, कोणी उभे राहू नका. समोरची लाईट बंद खाली करा. बसून घ्या, सर्वांना कृपया विनंती आहे. खाली बसून घ्या. मोबाईल मध्ये शूटिंग करणारे आपल्या सर्वांना व्हिडिओ मिळणार आहेत. सर्वांना विनंती आहे की खाली बसून घ्या, कोणीही उठू नका. समोरची लाईट बंद करा. आलेल्या सर्व पुरुष भाविकांना विनंती आहे, समोरची लाईट एक बंद करा. समोरची लाईट बंद करून घ्या. आलेल्या सर्व पुरुष भाविकांना विनंती की आपण खाली बसून घ्या. जैसी दीपकळिका धाकुटी. बोला. जैसी दीपकळिका धाकुटी. खाली बसा, खाली बसा. जैसी दीपकळिका धाकुटी. परी बहुते जाते प्रगटी. तेजाते प्रगटी. तैसी सद्बुद्धी हे थे कुटी. तैसी सद्बुद्धी हे थे कोटी. म्हणो नये. म्हणो नये. मी अविवेकाची काजळी. मी अविवेकाची काजळी. फेडो निविवेक दीप उजळी. फेडोन विवेक दीप उजळे. तै योगिया पाहे दिवाळी. तै योगिया पाहे दिवाळी. निरंतर निरंतर. दीपाचे प्रकाशे. चेनी प्रकाशे. गृहीचे व्यापार जैसे. गृहीचे व्यापार जैसे. देही कर्मजात तैसे. देही कर्मजात तैसे. योग युक्ता. योग युक्ता. भगोरे गुरुजींना विनंती करेन की आपण पसायदान सुरू करायचं आहे. आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो
मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पहावो जो जीवांशील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोली जे जे अर्णवा पियोशांचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोनीतिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये होवा येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज महाराज की जय लाईट चालू करा लाईट सुरू करा लाईट सुरू करा लाईट सुरू करा लाईट स्वामीजी नवनाथ ते घेऊन ये पटकन नवनाथ लवकर घेऊन ये बाबा लगेच कीर्तन सुरू करायचंय मंचावर गोरक्षकांचा सन्मान होत आहे. सर्वांना विनंती आहे आपण जागेवरच बसायचे. यानंतर लगेचच कीर्तन सेवेला सुरुवात होत आहे. आपले दिवे आपण विझवून घ्या. कुणाच्या अंगाला लागणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. मंचावरील सर्व सन्माननीय संत वृंद महंत सर्वांना विनंती आहे आपण आतापर्यंत जे सहकार्य केलेलं आहे ते फक्त 1 तास सहकार्य करा. 1 तासाची कीर्तन सेवा फक्त होणार आहे. ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत आहात असे वारकरी संप्रदायातील एक सर्व युवकांचं प्रेरणास्थान असणारे आमचे छोटे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होणार आहे. सर्वांनी शांत बसा. मी हरिभाऊ महाराज भंडारी आपण कुठे असाल त्या ठिकाणी पंचपदीला सुरुवात करत आहात. हरिभाऊ महाराज भंडारी आपण पंचपदीला सुरुवात करायची आहे. विकासदादा बेळोकर आपण कुठे असाल आपण आपल्या जागेवरती स्थानपन्न व्हायचे. बगोरे गुरुजी
हॅलो. कृपया वरती कोणी येऊ नका, स्टेजवरती विनंती कोणी येऊ करतोय. नका. चला चला खाली चला, कृपया मंचावर कोणी येऊ नका. चला सर्वांना चला चला विनंती आहे. चला सहकार्य मान्यवरांना करा. खाली जाऊ द्या. चला खाली. सर्व स्वयंसेवकांना विनंती, आपण यांना खाली उतरा सगळ्यांना. चला. स्वामीजी मंचाच्या खाली येत आहेत. आपण कृपया मंचावर गर्दी करू नका. प्लीज प्लीज सहकार्य करा. कृपया आपण रस्ता चला करून सर्वांनी द्यायचा. खाली चला. सर्व महनीय संत साधू वृंदांचं खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींचं देखील खूप खूप कौतुक. आपण या दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. चला 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 खाली चला. चला चला चला. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध उद्योजक आणि ज्यांचं सहकार्य योगदान लाभलं ते सन्माननीय अनिलजी मानवडे सर साहेबांचं देखील खूप खूप स्वागत आहे. सर्व संत वृंदांना विनंती करतोय, सर्व साधू महंत आपण आपलं खूप खूप धन्यवाद. यानंतर कीर्तन सेवेला लगेच सुरुवात होत आहे. भाविकांना विनंती, आपण कृपया बसून घ्या, आता उठू नका. कीर्तन साथीसाठी मंडळीने उभं राहायचं आहे. गायक वादक गुणीजन मंडळी सर्व आपण- गायक वादकांना विनंती करतो की आपण अधिक वेळ न लावता हरिभाऊ महाराज कृपया भोजन प्रसाद हा कीर्तनानंतरच होणार आहे. कीर्तन आरती झाल्यानंतरच आपण भोजन कर आणि यानंतर शंखनाद होतोय. द्या. शंखनाद करा. ही छोटी चिमुकली शंखनाद करतायत. हॅलो. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आपल्यासमोर भारतीय संस्कृतीतील सप्तशंखनादाची परंपरा ही भावी पिढी सादर करते. आपल्या सगळ्यांकडनं सहकार्य अपेक्षित आहे. आपण जर शांतता ठेवलं तर सप्तशंखनादाची अनुभूती आपल्याला घेता येईल. वेळेअभावी मी सप्तशंखनाद करू शकत नाहीये, क्षमस्व. आपल्याला आमच्या ह्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती. धन्यवाद बाबा. या चिमुकल्याने हा शंखनाद केला. MH052978 ब्रेझा गाडी रस्त्यावर आहे. कृपया आपण ती गाडी बाजूला घ्यायची. VIP पार्किंग मध्ये गाडी आहे. MH052978 2978 ब्रेझा गाडी कृपया बाजूला घ्या.
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम 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 जय जय राम हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम 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 जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करे कटावरी ठेवूनिया कर कटावरी ठेवूनिया तुळसी हार गळाताच पितांबर हा तुळसी हार गळाताच पितांबर तुळसी हार गळाताच पितांबर तुळसी हार गळाताच पितांबर आवडे निरंतर येची दान आवडे निरंतर येची दान
श्रपणी मकर कुंडले गणपती श्रपणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर 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 आवडी निरंतर येती जाण आवडी निरंतर येती जाण तुका म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तुळसी हार गळा तुळसी हार गळा खासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा खासे पितांबर
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी याला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी समोर आवाज द्या मॉनिटरला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले वो साजरी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो माधव भरवा तो हा माधव भरवा बहुता सुकृता माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवी
परखुमा देवीवर ओहा विठ्ठल भरवा ओहा माधव भरवा ओहा माधव भरवा ओहा माधव भरवा बोली लीले कुरे बोली लीले कुरे बोली लीले कुरे बोली लीले कुरे वेडी वाकोडी उत्तरे 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 बोली लीले कुरे आ बोली लीले कुरे वेडी वाकोडी उत्तरे 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 करा क्षमा अपराध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला नाही विचारला अधिकार मी आपुला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा 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 तुका म्हणे ज्ञानेश्वरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा 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 करा क्षमा अपराध क्षमा अपराध
या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने 7व्या दिवसाच्या कीर्तन पुष्पमालेला गायनाच्या माध्यमातून गुंफण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कीर्तनकार जरी छोटे माऊली असले तेवढ्याच पद्धतीने त्यांना मोठे गायक भेटलेले आहेत या ठिकाणी. आज महाराष्ट्रातील नामांकित गायक श्रद्धेय भगुरे गुरुजी आणि माझे परममित्र आमचे कुंदनजी बोरसे यांना मी विनंती करतो की आपल्या सुंदर गोड गळ्याने आमच्या सर्व श्रोतेगणांना मंत्रमुग्ध करा. हरी बोलिली लेकुरे बोलिली लेकुरे बोलिली लेकुरे बोलिली बोलिले कुरे बोलिले वेडिवा कोणे उत्तरे वेडिवा कोणे उत्तरे करा क्षमा अपराध अपराध करा क्षमा अपराध अपराध उत्तरे वेळे बाकुळ उत्तरे करा क्षमा अपराध करा क्षमा अपराध अपराध महाराज महाराज तुम्ही तुम्ही सिद्ध महाराज 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 तुम्ही सिद्ध महाराज 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 महाराज